वाटतं की प्रत्येकाला माणसाला असे प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न, प्रयोग आणि उत्तर असे 3 टप्प्यात माणसाचं जगणं चाललं पाहिजे. म्हणजे प्रयोग म्हणजे कसं त्यातनं आपल्याला त्रास होईल आणि सोसावं लागेल आणि उत्तर म्हणजे एकच आपले बाजूचे असते किंवा आपल्याकडे उत्तर असतं त्यातनं तो अनुभव मिळाला. एकूणच आपल्या भूगोलीला अनेक रूढी परंपरांना अजूनही जपलं जातं, पोचलं जातं आणि त्याप्रमाणे जातात माणसं. मला आठवतं की ज्यावेळेस आपण वयाने प्रगत नव्हतो, विचाराने प्रगत नव्हतो, त्यावेळेस मी सुद्धा अशी माझं वगैरे असते 2 पावलं मागे आणि कारण ती भीती होती वडील सांगायचे किंवा घरामध्ये सांगायचे की 2 पावलं पाठवून नाही आलो तर काहीतरी आयुष्यात असं काहीतरी कठीण संकट येत होतं. तर ही भीती मग मला प्रश्न पडला की आपण यातलं नेमकं काय सगळी माणसं ती करत आहेत, मग आपण एक प्रयोग करून होऊ का एखाद्या दिवस नाही पाडायचे नाही द्यायचे 2 पावलं पाठवून काय असं आणि हे प्रश्न तो प्रयोग आणि त्याचे उत्तर याला कुठल्याच गोष्टीला काही चालत नाही. हे निवड भूल धावा आहे किंवा माणसाने रूढी आपल्याला कुठली गोष्ट दिली नाही. तर हे प्रयोग झाले पाहिजे, प्रत्येक माणसाने जाण्याचे प्रयोग केले पाहिजे. त्याची जी काही सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तरे आली असतील त्याला तो बदल झाले आणि त्यातूनच प्रश्न दिला पाहिजे की कुठली गोष्ट चुकीची आणि कुठली गोष्ट वाईट. तर हे आणि साहित्याला असेच खरं प्रयोग झाले पाहिजे. सतत वाचनाचं म्हणाल तर माझं शिक्षण फक्त 10वी पर्यंत झालंय. मी काय फारशी नाही, माझी बायकोची PSC आहे आणि पण वाचन खूप महत्वाचं आहे. मला असं म्हणजे आठवतं होती की वडापावचा कागदी रस्ता पडलेला असेल ना तरी तो मी वाचायचो. कुठल्याही कागदीची नाही वाच म्हणजे वाचण्याची आणि खाण्याची जी सवय असते मला वाचण्याची सवय नुसतं वाचन सतत वाचन आणि मग त्यामुळे भाषेचा जो आहे माझी गव्हर्नर भाषा आणि कुठे आपण थोडंफार काही चांगलं बोलू शकतो हे बदल होत गेले. त्यानंतर नाटक सृष्टीकडे वळलो, अभिनय असेल, दिग्दर्शन असेल, त्याच्या आयुष्यात पुन्हा असं झालं की आणखी बदल करू शकतो आपण विकासामध्ये. तर हे सगळं पुन्हा आलं ते साहित्यात जर कोणाला आयुष्यात काही बदल हवा असेल तर त्यांनी साहित्याकडे जावं, वाचन करावं आणि त्याचा माणूस घडेल असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. एवढंच 2 गोष्टी सांगायच्या होत्या. मी पण सोनल आवडणारा माणूस आहे. तुम्हाला मी ओळखतो जरा काही अक्षरमानाच्या लोकांच्यासोबत बोलण्यात तर मला अक्षरमानाची माहिती नाही आहे आणि काहीतरी बोलणं काहीतरी आंतरिक नाही पण अनेक सरांनी धनात सोडून मला आणि पण माझा एक मुद्दा मला तुमच्यासमोर असं म्हणायला वाटतं की आपण वाटतो साहित्य वाचन पुस्तक त्याच्यामुळे समाज बदलतो असं काही मला वाटत नाही आहे. तर मी की आता कित्येक लाखांनी कित्येक लायब्ररीमध्ये पुस्तकं आणि तितकेच लाख वाचन काही पाहत वाचनाचा माझ्याबद्दल असला तेवढाच फिल्म बघून असतं. मला तर वाटतं की एवढी आपण म्हणतो म्हणजे थोडंसं क्रिटिकल वाटण्याची शक्यता आपल्याला, पण मला मी ह्या अर्थाने म्हणतो की वाचन ही जर पहिली असेल आपल्याला घडवण्याची तर समाज बदलण्याची काही पुढची वाचनाने मी बदलतो पण आम्ही बदलतो की माहिती नाही मला खरं. आणि तसं काही चित्र दिसत नाही आहे. असं असतं तर आपण शाळेपासून आतापर्यंत वाचत असतो, त्याचं मना करत असतो, चिंतन करत असतो. कित्येक वेळेला याचं परिवर्तन वर्तनात नाही होत आहे. आता मी हे थोडंसं सगळीच पण छोटीशी गोष्ट आपण आपल्या
ही पद्धत कम्प्लिटली गेलेली दिसते मला. वाचनाची संस्कृती राहत असते किंवा बदल होत असतात. तर या आता वाचन हाच प्रकार म्हणजे तुम्हाला म्हणजे मी हे काय बोलू काही थॉट्स असतात की अशी परिस्थिती झाली असं मला वाटतंय आणि जी अनुभवलेली की आपल्या सगळ्यांच्या मुलं इंग्रजी शिकवले जातात आणि मराठी पुस्तकं वाचायचं म्हटलं तर या अक्षरमानामध्ये मला दुसरी कुठल्या भाषेचा संपर्क नाही दिसला माझा. तर आपण काय वाचायला मुलांना तर मराठी वाचता येते आणि तुम्ही प्रयोग करू बघा की त्यांना तुम्ही शिवाजी महाराजांची कथा मराठीमध्ये सांगा आणि इंग्रजीमध्ये सांगा. मग मला वाटतं की मला आपण पुढची पाहिजे हे नुसतंच करून आपल्या काहीतरी विषयाशी करायला लागेल मग आपल्याला संस्कृती वाढवायची किंवा समाज किंवा मानवतेकडे जायचं आहे तर मग काहीतरी केलं पाहिजे. आणि बघा ऑफकोर्स माझी काही त्याच्यावरची माझी कंडिशन सेम आहे. प्रकाशात येत नाही एवढं. माझी कंडिशन तशीच आहे. एखादी आशा भोसलेचा एक इंटरव्ह्यू ऐकला होता. तर तरी आपल्याला माहिती की त्याची वर्ल्डमध्ये त्या मोठ्या गायिका होत्या पण त्याच्या पलीकडे त्या खूप काही आहे. पण तुम्ही का असं करता ह्या गोष्टी काय गोष्टी तर मला एकच आयुष्य मिळालेलं त्या आयुष्यात मला गीत लेखनातून काय आनंद मिळतो मला फोटोग्राफीतून काय आनंद मिळतो याच्यातून काय म्हणतो त्याच्यातून काय म्हणतो सरळ नाही कॉम्प्युटर नुसतंच हे केलं कुठेतरी तसं मी आहे. मी सरळ करतो एक नजर पार मला आनंद त्याच्यातही मला आनंद हवा त्याच्यातलाही मला आनंद हवा त्याच्यातलाही मला आनंद हवा काय एकच आयुष्य आहे. म्हणून आता एक नजर पार मी सिनेमा काम करतो पण त्याच्यात मी अगदी स्क्रिप्ट निवडण्यापासून रिलीज करायचं सगळे कामं करत असतो की हा दिग्दर्शक आहे हा लेखक आहे. मी कुठे लेखत असतो कुठे दिग्दर्शक असतो कुठे कार्यक्रम निर्माता असतो कुठे काही असतो. आता एक ओळख म्हणून सगळ्यांना माहिती जरा फॉरेनची पार्टी सगळ्यांना माहिती जर तो सिनेमा त्याची स्क्रिप्ट निवडण्यापासून ते रिलीज करायपर्यंत मी केलं. महाराष्ट्रात प्रत्येक म्हणजे आधी नागपूरमध्ये सगळ्या पोचवून मी पोचवतो. तुर्तूस नावाचा सिनेमा आलेला होता राजन सरांच्या कथेवरती. ती 4 वर्ष मी कथा घेऊन होतो कुणीतरी निर्माता मिळेल 4 वर्ष मी कसं पूर्ण आता त्या नावाचे होता बेबा नावाचा होता. आता एक गाडीवा नावाचा मी केलेला होता महेश मांजरेकरच्या मुलाला घेऊन त्याच्यात लीड रोलमध्ये महेश मांजरेकरचा मुलं होता. म्हणजे तुम्हाला शेवटचा आता क्रिएटिव्ह भेट म्हणून सिनेमा झाला. आता 2 कथेवरती काम चालू आहे. तर असं उड्या माझा ते करत असतो. पण मला असं वाटतं बोलण्यापेक्षा तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर मला जास्त सांगता येईल. माझं नाव सुनील गोरे मी राहायला काढलं. साहित्य संमेलन म्हणजे काय या 2 दिवसामध्ये बऱ्यापैकी सर्वांनी सांगितलं. माझं जे लोकांनी बऱ्यापैकी साहित्य संमेलन समाज धर्म जात ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीवर आतापर्यंत 2 दिवसात चर्चा झाली. साहित्य संमेलन म्हणजे काय पहिल्यांदाच अटेंड केलेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी जगत असताना शेतकरीवर जास्त मी भर दिला आहे. कारण जगाच्या पाठीवर शेतकरी दिला तर सगळेच ठीक आहे. पण शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी लागतात ना समाजामध्ये शहरामध्ये राहणाऱ्या ग्रामीण राहण्यात काय फरक नाही. शेतीमध्ये जे पिकतात ते शहरात पण असतात आणि ग्रामीणमध्ये पण असतात. ज्यावेळी मी ग्रामीण लेवलला काम करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याचशा अडचणी असतात. पाणीची अडचण असते किंवा पैशाची अडचण असते किंवा बऱ्याचशा गोष्टीची अडचण असते. ज्यावेळी
दुष्काळ पडल्यानंतर काय करायचं, दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्याला पण अडचण आहे आणि जाणाऱ्या नागरिक अडचण आहे. त्यावेळी काय करायचं, त्याबद्दल साहित्यिकांनी बऱ्यापैकी शेतकरी या विषयावर बऱ्यापैकी साहित्यिकांनी लेखामध्ये यावा असं मला वाटतं. एवढंच सांग. चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करतात. आपण अतिशय चांगले चित्रपट या चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कॉलेजची पार्टी आणि तर मला असं विचारायचं की आपण या चित्रपट निर्मिती क्षेत्राकडे कसे वळला आणि आपला पहिला अनुभव काय आहे चित्रपटसृष्टी आपण हे चित्र का निवडलं आणि या चित्रात आपली कामगिरी कशी वाढवली त्याच्या संदर्भात आपण थोडंसं काही बोललं तर मला चांगलं वाटेल. सुरुवात लहान असताना तिथे कुठेतरी त्याचं बीज रोवलेलं असतं. लहानपणी आम्ही असे कुठेतरी फोटो वगैरे घ्यायचं, त्याला एक डब्बा सारखा त्याला छिद्र पाडायचं, त्याला एक भिंग लावायचं आणि फिल्म्स मिळायचं. पूर्वी असं थिएटरच्या बाजूला किंवा असे छोट्या छोट्या त्या 16mm तुकडे मिळायचे. मग त्या आम्ही भिंगात सूर्यप्रकाश बाहेर आरसा लावायचा, सूर्यप्रकाश आतमध्ये घ्यायचा, घरात भिंगाच्या आतमध्ये वाढत गेलं. कॉलेजमध्ये असताना पुढच्या काळामध्ये तुम्ही बरेच ऑटोमॅटिक दिवस काम करतो, पण त्या काळात बॅचलर इन ड्रामॅटिक्स आणि मास्टर इन ड्रामॅटिक्स असं नाटकाच्या संदर्भात डिग्र्या घेतल्या. पण राज्यनाट्य स्पर्धा वगैरे आणि मला वाटतं हे कुठेतरी मागे मी नव्हते एका निकाल संमेलन म्हणालो तर आपल्या इथे असं समजलं की ह्या पायऱ्या आहेत. म्हणजे सिनेमात काम करण्यासाठी आम्ही सुरुवात नाटक, मग सिरियल आणि मग सिनेमा. पण ते माझ्या दृष्टीने थोडंसं चुकीचं वाटतं, कारण ही स्वतंत्र माध्यम आहे, त्याचा प्रत्येकाचा स्वतंत्रपणेच अभ्यास करायला हवा असं माझं मत आहे. आपल्या इकडे साधारण मग त्या आपल्या इकडचं जे होतं त्याच्याप्रमाणे मी सुरुवात नाटकातून हे केलं. मग दिग्दर्शक म्हणून त्याचा परीक्षक म्हणून राज्यनाट्य स्पर्धे वगैरे प्रत्येक करत असताना म्हणजे नाही आता आपल्याला एक हे येतं. मला काही दिवस आपण तेच काम केले की थोडंसं एक करायचं बाजूला जाऊया, जरा थोडंसं नवीन काहीतरी करायला करावं असं कुठेतरी वाटतं. माझा स्वभाव काही वेगवेगळं करायचं म्हणजे आपण हे टेलिव्हिजन माध्यम कसं आहे करायचं. मग मी ETV मध्ये जॉईन झालो. तिथे 5 वर्ष मी जन्माच्या आधीपासून ते 5 वर्ष मग वेगवेगळ्या पगारावर होती. तेही मी स्वतः मागून घेऊन, कारण मला स्क्रिप्ट पासून ते टेलिकास्ट होईपर्यंत त्या तांत्रिक गोष्टी सुद्धा टेलिकास्ट होईपर्यंत त्या काय असतात त्या जाणून घ्यायच्या होत्या. पण तिथे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सगळ्या गोष्टी करत गेलो वेगवेगळ्या. मग ETVचा अनुभवानंतर म्हणजे नाही आता आपण सिनेमा माध्यम घेऊन यायला हवं तिकडे, कारण ते त्याच्यात आधी मला वाटतं त्यावेळेस मी गेलं नाही पण तिथे समाधानी होते. मला असं वाटतं की एखादा सिनेमा कुठल्याही त्या सिनेमाशी कुठलेही नाव म्हणजे आपल्याला समोर असतं दिग्दर्शक किंवा नट किंवा हे डोळ्यासमोर असतात, त्याची नावं जास्त लोकांना समजतात. बाकीचे जे तांत्रिक सांभाळणारी माणसं असतात ती तितकी लोकांना माहीत नसतात. पण मी एखाद्या सांस्कृतिक काम करत असेल तरी तो सिनेमामध्ये जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्याला माझं नाव लागलं नाही तर तो प्रोजेक्ट चांगलाच असला पाहिजे हा माझा आठ होता. म्हणजे तुम्ही जर पाहिलं सगळे सिनेमे त्याच्यात कुठेतरी सामाजिक संदेश असलेला सिनेमा मी आणखी वाजवली घडली वगैरे असले सिनेमे कधी करतच नाही. म्हणजे त्यांनी किती पैसे दिले तरी करत कुठलं तरी काहीतरी असायला हवं, कंटेंट काहीतरी असायला. तर मला असं वाटतं की मी काहीतरी चांगलं काम केलं तर तसेच सिनेमे मी निवडत गेलो आणि सिनेमाचं पण केला ते 15 सिनेमे झाले. मला मी हे करत असताना ॲड पण केल्या 2 याच्या म्हणजे ऑस्ट्रेलियाचे 2 दिग्दर्शक होते त्यांच्याबरोबर त्या टीममध्ये की आपली इथली पद्धत आणि तिकडची फॉरेन तिकडे तसं काम करतात. आपल्याला तर तिकडे जाता येणार नाही पण त्या टीमसोबत तिथं भारताचं काम मी
पाहिलेलं होतं. एक नेदरलँडच्या दिग्दर्शकाबरोबर एक डॉक्युमेंटरी केली. शाहरुख खानच्या प्रोडक्शनसाठी मी पहिला अल्बम होता इंडियन आयडॉल, फर्स्ट इंडियन आयडॉल, अभिजित सावंत. त्याचा पहिला अल्बम त्याचं कॉर्डिनेशन मी पूर्ण केलं होतं. असं काही वेगवेगळं केलेलं होतं. पण ते कसं की एकानंतर एक स्टेप पुढे जात राहिलो आणि त्याच्यातून जे घडलं ते घडलं. विचार आहे आता तरी सध्या मला माहिती होतं त्यावेळेस मी नाटक करत असताना सिनेमा करणार आहे किंवा मी कुठल्या तरी एखाद्या आंतरराष्ट्रीय टीमचा एखादा मी भाग होणार आहे त्यावेळेस मला माहिती होतं. पण आता सध्या सांगू शकतो की अशा मला कला विभाग मी सांभाळले. सरांनी सांगितलं होतं की फक्त नाटक, सिरियल आणि चित्रपट या बाबतीत मी बघतो. पण सर मला कला म्हणजे तुम्हाला पूर्ण बघावं ओके. म्हणजे आपली मिश्र कला आहे, सिनेमा असो, नाटक असो किंवा मालिका असो, त्याच्यामध्ये सगळ्याच कलाचा सहभाग असतो. कारण काय अडचण आपण सगळ्यांची साथ मिळाली तर निश्चितच आपण कला विभाग चांगला करूया. नाही त्याची सुद्धा गंमत सरांची कथा आम्ही वाचली. युद्ध नावाची कथा आहे, खूपच आवडली. म्हटलं नाही याच्यावर सिनेमा यायला हवा असा विषय नाही झालेला मराठीमध्ये. तर म्हणून आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो निर्मात्याला. मग कुणाचं बजेट एवढं आहे, कुणाचं तेच आहे असं सगळ्या गोष्टी ऐकल्या. मग आम्ही एक लेखक आपले सातारा प्रतापराव नाव त्यांना लिहायला सांगितलं. साताऱ्यातच आम्ही सर आम्ही सगळे बघून त्याच्यावरती कितीतरी रात्री दिवस घालवले. ते तयार झाले, त्याच्यासाठी निर्माता तयार झाला. पण दुर्दैवाने काही झालं पुढे बऱ्याच अडचणी आल्या, काही झालं ते छोट्या लेवलचं होणार. नंतर मग आम्ही परत निर्माते नवीन शोधायला सुरुवात केली आणि मग नवीन निर्माते मिळाले. एवढे चांगले मिळाले, इतके नाही म्हणजे माझ्या आयुष्यातला तो सगळ्यात चांगला पैसे लावणारा निर्माता होता जो तुम्हाला म्हणाला होता की पैसे किती लागणार ते त्याच्याबद्दल मी कधी तुम्हाला बोलणार. फक्त माझी काळजी सिनेमा चांगला हवा. तो चांगला नाही मला काही वाईट वाटणार नाही, फक्त तो वाईट झाला तर मला खूप वाईट वाटते. मी एकटापासून घरात बदल पण सिनेमा असं म्हणणार तरी तुम्ही भेटत. तर तो एक मला चांगला मिळाला आणि त्याच्यानंतर आम्ही लिहिण्याचं काम एक पार्टनर घेऊन आणि राजा देशपांडे दिग्दर्शक म्हणून त्याचा तो पहिलाच होता. पण आमचं मित्र होता माहिती होतं की राजा देशपांडे नाटकातून हे केलेलं आहे. त्यालाही स्वतःला भीती बोलली की मी करेल नाही तोच. पण मला एक माहीत असते की कोणती बोलली की आता हे इथं थोडंसं कमकुवत भाग आहे तर त्याला दुसऱ्या बाजूला कसं आपण फुलफिल करायचे किंवा स्ट्रॉंग कसं करायचं दुसरी बाजू त्याला पूरक असं नाही. तर त्या पद्धतीने आम्ही तो सिनेमा पूर्ण केला आणि तो मोठ्या लेवलला आला. झेंडे घेतला, झेंडे रिलीज केला, मोठ्या लेवलवरती झाला आणि बॉक्स झाला. त्या आठवड्यामध्ये सर मला विचारायचं होतं आता हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट त्या दोन्हीमध्ये मराठी चित्रपट हे अतिशय चांगल्या दर्जाचे लेखक आहेत, ऑस्करपर्यंत जात आहेत, ते रेकॉर्ड ब्रेक करतात. मग याला नेमकं कोणतं म्हणजे अशी एवढी बदल झाला की चित्रपट ऑस्करपर्यंत झालेला आहे, नेमकं याला कोणतं कारण असेल असं मला वाटतं. हिंदी आणि मराठीमध्ये खूप म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे मला असं वाटतं. मुळात त्याचं कारण हे की मराठी कल्चर, मराठी लिटरेचर खूप श्रीमंत आहे. जसं बेंगॉली आहे तसं मराठी. म्हणूनच मराठी आणि बेंगॉलीमध्ये सगळे सदस्य कथानक आशय असलेले चित्रपट या दोन भाषेमध्ये जास्त निघतात. आणि ती एक कारण मला असं वाटतं की मराठीमध्ये चांगलं कंटेंट ओरिएंटेड सगळं ते मराठीमध्ये खूप प्रमाणात होते ज्यांनी हिंदीमध्ये नाही. हिंदी ही स्टारला डोळ्यासमोर ठेवून चालणारी इंडस्ट्री आहे. स्टार लागतात, सलमान आहे, आशिकी आहे, वो आहे. मराठीमध्ये
कुठल्याही काय चालेल ती गॅरंटी नाही, पण तुमचा जर कंटेंट चांगला असेल तर निश्चित तो चालतोय मराठीमध्ये आहे. त्याचं कारण तिथलं कल्चर आणि तिथलं लिटरेचर. मदत करायची म्हणजे फक्त आर्थिकच मदत असते असं वाटलं का मला? म्हणजे तुम्ही गावासंदर्भात जे म्हणाला की मी तिथे जाऊ म्हणजे ते थोडंसं ऐकण्यामध्ये फक्त म्हणजे असं झालं असेल म्हणून थोडं विचारलं. आर्थिक दृष्ट्याच मदत नाही या स्थितीत आहे. नाही आत्ताच नाही, जनरल समोरच की जे तुम्ही आलात पुढे तसंच तुमच्या मागूनही यावेत या दृष्टीने ही मदत असते. आर्थिक परिस्थिती सांगते माझ्या मनात गडबड आहे पण मी काही करू शकत नाही, नंतर तुम्ही करणारच आहे. बोलणं माझं बोलणं काय माझ्या मनात आताची गडबड आहे या काळामध्ये या स्थितीमध्ये आणि मदत करायला पण मी नाही करू शकत आहे त्यांना. त्या काय म्हणताय की म्हणजे प्रेरणा जरी दिली तरी ती मदत माहिती दिली, तू माहिती पुरवलीस तरी ती मदत केली. मी सांगितलं जास्त काय माहिती देऊ शकेल त्याला पण जे मुख्य असते ते आर्थिक पण त्याच्यापुढे असतातच ना. तू माहिती दिली ना की ते आर्थिक मदत जी आहे ते मिळवण्यासाठी ते दुसरा सोर्स शोधू शकतील. पहिली गोष्ट माहिती की आपल्याला इथे पोहोचायचं. मला करायचे प्रयत्न करायचा तुला तुझं विकास म्हणजे काय वाटतं? एकीकडे जबाबदार आहे आणि तुझा फोकस कशावर आहे? सध्या तर माझा फोकस अभ्यासावरच आहे. आता माझं स्वतःच काहीतरी ओळख असेल, माझं स्वतःच व्यक्तिमत्व आहे. आता मी काय करू शकणार आहे शिवाय त्या पलीकडे काय करू शकणार. माझा मुख्य हेतू आहे अभ्यास करा, माझा स्वतःच व्यक्तिमत्व घडवावा आणि त्याच्यानंतर सर्वांनी विकास करू. व्यक्तिमत्व घडवणं म्हणजे नेमकं काय आहे? क्लिअर आहे काय? मला ऍडजस्ट व्हायचं आहे सर. असं काहीतरी ठरवलं असेल, फोकस केलं असेल ना. आता फोकस नाही मला ऍडजस्ट व्हायचं. खूप लहानपणापासून विचारलं की आपण पोलीस क्षेत्रामध्ये काम करावं, कोणत्याही गोष्ट पोलीस क्षेत्रामध्ये काम करावं, त्या क्षेत्रात आपण काय नाही काहीतरी करू. मला फास्ट काही हे पूर्ण आयुष्य आपलं त्या ड्युटीमध्ये ठेवलं आहे. तुम्ही कोणत्याही ड्युटीवर लागेल नोकरी करणार ते फक्त 10 ते 15 वर्ष त्यानंतर समाजसेवेचे दिवस माझं तेव्हापासूनच मत आहे आणि ते राहणार आहे. सर आपल्याला एक प्रश्न आहे सर, आपण तुझी भाषा कोणती तेलुगू मिक्स आहे म्हणजे मराठी. आम्हाला काय तू त्या भाषेत एखादं गाणं वगैरे म्हणून कोणती भाषा मला गाणे स्पेशल तसं गाणे आहेत नाही आणि मराठीमध्ये निघतात तेच. अरे पण तुम्ही काहीतरी म्हणा. भाषेची काही ओळख नाही आहे. त्या भाषेत तुम्ही बोला आम्हाला ऐकायची बोला मला माईक इकडे द्या. इथे एक माईक आहे, एक माईक आहे. तुम्ही संवाद साधा काय या संमेलनाविषयी बोला. संमेलनाविषयी फार वेगळं काही असेल आपण आपल्याकडे काही कार्यक्रम असतात लग्न वगैरे त्याच्यामध्ये काही गाणी वगैरे असतात त्या बऱ्याचदा बोली भाषेत असतात. असं काही आठवतंय का? कुठली पण ते बायका म्हणतात ना.
गाणं म्हणले तर ठीक आहे, तर इकडून जाणार. हां येते का मला मस्त पैकी छान. आणि मला म्हणजे असे कोणते तुला प्रसंग घडला तू माफी मागितलास आणि त्याने माफ केलं नाही, असा कोणता प्रसंग घडला? त्याने प्रसंग काय सांगू शकतो? प्रसंग सांग म्हणजे त्या व्यक्तीची झाली होती म्हणजे हा विशिष्ट होते त्या व्यक्तीच नाव काय घेणार असं काय घेणार त्यामुळे ते सांगू शकणार नाव टाळून नाही. ते ते गोष्ट आहे की सांगितली एखाद्या व्यक्तीचं गोष्ट आहे काहीतरी करायचं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे माझा एक प्रश्न आहे म्हणजे काय करावं? नागपूर किती अंतरावर आणि पुणे किती अंतरावर? जवळपास 720 ते 740 ते नागपूर आणि पुण्याचे डिस्टन्स आहे. आणि गडचिरोली नागपूर गडचिरोली 200 किलोमीटर आहे. नागपूर सोडून पुण्याकडे कसं आहे? आम्ही त्याच्या साईडचे आमचे सर आहेत प्रवीण देवेश्वर नावाचे, त्याचे व्यक्तिमत्व खूप चांगले आहे. ते प्रत्येकाची मदत करतात. आर्थिक दृष्टीने आर्थिक दृष्ट्या प्रबळाचे ते रिझल्ट त्यांच्या बाबतीत आपला ऑफिसमध्ये काम करतात कृषी विभागामध्ये. त्यांनी आम्हाला ज्या विभागाकडे काम करतात त्या विभागाची परिस्थिती जातात, त्या ग्रामीण भागामध्ये जातात, मुलांना काय आवश्यकता आहे पुस्तकं देतात. त्यांनी म्हणजे वाचनामुळे आपण स्वतःमध्ये परिवर्तन थोडं स्वतः समाजामध्ये परिवर्तन आणू शकतो, बदल आणू शकतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्ही काहीतरी करावं, स्वतःसाठी करावं आणि समाजासाठी करावं. त्यांना आम्ही वाटलं की तुमचा स्वतः शिका आणि नंतर तुम्ही परत या माणूस माणसाने इतरांना घडवा. आपल्या विभागातल्या बघायला स्त्रिया म्हणजे स्त्रियांना सांगा म्हणजे शिक्षण हे वागणीचं दूध आहे, हे सहज प्रश्न करा असं त्याचं म्हणणं आहे. मुली शिकतात कसं आहे? आमच्याकडे जवळपास 600 मुली शिकतात. आमच्याकडे जवळपास किती आधी ज्या हॉटेलमध्ये काम करते त्या हॉटेलमध्ये ते हॉटेल मार्केट ते बाई काम करते त्याची जर असं म्हणजे मुलगी आधीच लग्न करायचं तुम्ही आपल्या तुमच्या इकडे मुलीचं लग्नाची वेळी असेल त्यामुळे तुम्ही पाहू शकता मुलीचं लग्न करू. म्हणजे आमच्या विभागात जोपर्यंत ती मुलगी शिकत नाही जोपर्यंत तिचं शिक्षण होत आहे तोपर्यंत तिचं लग्न करत आहे. जवळपास आमचे 22-27 वर्षापर्यंत मुलीचं लग्न होत नाही. आणि आता माझी मावशीचं लग्न झालं तिचं लग्न व्हायचं 27 वर्ष तिने लग्न केलं तोपर्यंत ते शिकत गेले. त्यामुळे भरपूर शिकवतात मुलं जोपर्यंत तिची इच्छा आहे शिकण्याची तोपर्यंत म्हणत काय आता मी लग्न करेल असं तोपर्यंत तिला शिकवलं. सरांना प्रश्न होता माझा की आपण असं म्हणतात की साहित्याला वाचनाला समाज बदल नाही असा आपलं मत आहे. पण मला निरीक्षण आहे. मग आतापर्यंत साहित्यिक चळवळी झाल्या, आतापर्यंत समाज सुधारक झाले, त्यांनी एक साहित्य निर्माण केलं, तर त्याच्या संदर्भात आपलं मत काय? समाज परिवर्तन झाला नाही? ज्योतिबा फुलेंनी वाचलेल्या पुस्तकाचे नाव माहिती तुम्हाला? नाही तो प्रश्न आहे पण परिवर्तन होते काय समाजामध्ये? सर्व माझं मत असं आहे याच्याविषयी की वाचन हा एक छोटा रंग आहे की ज्याने परिवर्तन होतं, म्हणजे स्वतःत पण आणि समाजात पण. त्याच्याबरोबर आणखी 10 व्यक्ती मी तर शैक्षणिक ज्ञानामध्ये माझ्या तर परिणाम फिल्मचा जास्त येईल वाचनापेक्षा. म्हणजे कुठेही कुठे शिकला असतं कदाचित त्याचं उत्तर हिंदी फिल्म असेल. आता वाचन आपण म्हणतो वाचन म्हणजे फक्त मराठी वाचत आहे पण सगळी विचारसरणी मराठी गाणं मग आयटीमध्ये हे वाचतं काय आणि इंग्रजी वाचतं काय किंवा रशियन स्पॅनिश आणि जे भाषांतर वाचतं काय. तर असं जर असं आहे वाचनाची संस्कृतीचा मला असं समाज सेवा बदलतो किंवा तो एक समाज सुधारक म्हणजे काम हे ज्या कर्मचाऱ्यांनी काम करणार स्वतः त्याच्यावर आणखी संपर्क करणार आणि त्याच्यावर आणखी एक करणार तेव्हा समाज बदलणार. ही थिअरी कुठल्याही समाज बदलाला तुम्हाला दिसेल. फक्त आता आपण सगळे वाचतो जी जस्मिन रेव्होल्युशन नावाचं आपण सगळ्यांना
ग्रीकमध्ये ग्रीसमध्ये किंवा इंग्रजीमध्ये क्रांत्या झाल्या, ह्या सगळ्या क्रांत्या फेसबुकवर मिळाल्या असं एक वर्णन केलं गेलं. ही समाज बदलाची प्रक्रिया ह्या गेल्या 10-15 वर्षात किंवा खूप बदलली असं माझं मत आहे. आणि ही कशी बदलली आहे तर मी त्याची 2 ठळक उदाहरणं सांगू शकतो तुम्हाला. असं की नरेंद्र मोदी निवडून येणं आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून येणं त्याच्यामध्ये ट्विटरनी किंवा किती मोठं काम केलं आहे त्याच्याबरोबर मग ह्या दोन्ही वेळेला मी वाचनाच्या पलीकडे त्याचं काम वगैरे फिल्ममध्ये त्याचं कला प्रबोधनामध्ये त्याचं भाषणांमध्ये त्याचं सीडी वाटतं काय करायचं ह्या विषयी तुम्ही म्हणाले. आणि मला तुम्ही सांगितलं आणखी एक उदाहरण मी बघितलं जेव्हा पहिल्या विषयाच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं प्रायमरी भाषेत जास्तीत जास्त खूप वेळ करतात किंवा अजूनही वर्तमानपत्र हे होतं बरोबर. आता आपण नाही काही कमी काही देशांमध्ये वर्तमानपत्र विकतच नाही बंदच झाली. तशीच हळूहळू मासिकं बंद होत आहेत. आपण मराठी मासिकातून आधी दिवाळी म्हणजे 50 तरी अंकाची नाव आपल्याला माहिती आहे. आता 10 वर्ष ही बरोबरच वाईटी करायला वाटतं तर ह्या अर्थाने वाचन आणि समाज बदल त्याच्यामध्ये फार मोठं लाभ नाही आहे किंवा आपण त्याला तो फार मोठा नाही. फक्त मला एक विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा म्हणता की हे बोलताना तुम्ही भविष्याविषयी बोलताय का वर्तमानाविषयी? कारण तुम्ही जे म्हणालात की समाज सुधार तर समाज सुधारण्याची माणसं त्यांचे विचार याच्या प्रसाराचं काम साहित्यातून होतं असं वाटत नाही तुम्हाला? विचार म्हणजे कारण तुम्ही नाव तुम्ही नाव राजन खानाचं घेतलं तर प्रत्येक माणूस पर्सनली राजन खानाला भेटू नाही शकत. खूप माणसांचे जे राजन खानाचं साहित्य वाचतात आणि जे त्यांना भेटून जे प्रत्यक्षात भेटून जे बदल अपेक्षित असतात ते त्यांच्या साहित्यातून झालेले असतात. त्यांचे विचार तिकडे पोहोचलेले असतात. तर मग हे शून्य आहे का? पर्सनल बेस्ड करिश्मा असतोच असतं. आता मी नरेंद्र नाही भेटलो मी त्यांना नव्हतं हे कुठल्याही अशा समाज सुधारणाकडे वापरू शकतात. म्हणजे प्रत्येक समाज सुधारणाकडे प्रत्येक बदलणाऱ्या माणसाला भेटणं अपेक्षितच नाही किंवा होणारही नाही. संख्या तेवढी मोठी आहे नाही. मग म्हणूनच याच्यातच मदत साहित्य करत का प्रत्येक तुम्ही साहित्य हे किती ठिकाणी कशा प्रकारे वाचलं जातं त्याच्यामध्ये खूप बदल. मी जसं म्हटलं तुम्ही पुढे बघा एक 10 तुम्ही पुण्याला चालतं 10 शाळांच्या मध्ये जा आणि त्या मुलाशी तुम्ही साहित्याच्या कुठल्या कल्पना मराठीत बोला बघा त्यांना समजतं. ते मराठी वाचतच नाही आहे. मला असं वाटतं की हे सार्वत्रिक विधान नाही असू शकत. सार्वत्रिक आहे कदाचित मला सगळ्यांनीच करेक्ट करा पण मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या आसपासचं बघताय आणि वरण वगैरे नाही नाही सर मी असं बोलतोय आणि आता तुम्हाला स्पष्ट सांगतो की आम्ही गेले 5 वर्ष जे काम करतो की आम्हाला जे सगळे समाज आहे आमच्या मनाची भूमिका आहे की साहित्य हे फार मोठं समाज बदल समाज वेगळ्या बदलत असतो वेगळ्या मार्गावर बदलत असतो साहित्याच्या माध्यमाने समाज बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सर मी मी असं म्हणत की साहित्य काम करत नाहीये. मी असं म्हणतो की साहित्यापेक्षा जास्त चांगल्या तऱ्हेने काम करणाऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि उदाहरणार्थ
सांगितलं हे राजन खान यांनी जे आम्हाला सांगितलं आम्ही जे एकत्र आहोत लक्षात घ्या तुम्ही जे संकल्पना एकदम आता उलटी चर्चा मागे नेत असेल बरोबर की नाही ह्या सर्व चर्चा करून आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत कारण आम्हाला ह्या सर्व 135 मार्क आहेत म्हणून आम्ही जमा करतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही आता असा मुद्दा मांडू नका की साहित्य ह्याच्याने किंवा कशाने समाज बदलतच नाही शाळेत किती मुलांच्या संख्या वाढत आहे त्यामध्ये आम्ही काम करतो ना आम्ही अनेक ठिकाणी जातो आम्हाला दिसतंय एका शाळेकडे 100 मुलांमध्ये 5 किंवा 10 मुलं असतात आणि वाढत संख्या शाळांमध्ये जे मुलं हट्टी टमटी म्हणतात ना ते पण साहित्यच असतात आता इथे येऊन ती चर्चा एक मिनिट साहित्याचा वैयक्तिक परिणाम जबरदस्त पण हा बदल आम्ही हे सगळं चुकीचं असं वाटत नाही हे सगळं खूप छान आहे माझा मुद्दा असा आहे की हे जे छान प्रकरण आहे ना ते फार कमी त्याच्या कमी संख्येमध्ये कमी इम्पॅक्ट करणार आहे आणि ते प्रश्न वाढेल हा माझा मुद्दा आहे मला एक आठवण करून द्यायची आहे तुम्हाला भरत यादव सरांनी इथे बसले उभे राहिले होते जेव्हा पाटील सर आले होते तेव्हा सर म्हणाले की हे एक रोपटं लावलेलं आहे आत्ता हे लावलंय रोपटं आत्ता 5वं आहे संमेलन आता जेव्हा 105वं होईल तेव्हा ते वटवृक्षाला पारंब्या येतील ही अशी कितीतरी लोक सांगत होते आरोग्य त्यामुळे 100 चांगलं काम करणाऱ्या लोकांना बोलवलं ही अशीच रोपटी खूप आहे म्हणजे बरोबरच ह्याच गोष्टीचा अभ्यास करत होता या चळवळीचा परिणाम जर असा परिणाम होत असता आणि होत असता तर आपल्याला मी जे मला चार उदाहरण सांगितलं तो परिणाम दिसला नसता तर आपण किती वर्षांनी हा प्रश्न हा एक भाग दुसरा एक माझ्या सध्या परिस्थितीमध्ये मी वृक्ष होण्याची वाट बघणार आहे का आम्ही या वृक्षाच्या मी माझं आपली अशी एक 10 रोप केलं महाराष्ट्रामध्ये एकाच वाक्यात विषय काय एकच वाक्य आहे एकच मिनिट कविता एकच वाक्य सर हो सर एक मिनिट ऐका हो या वाक्यात आपोआप संपेल रिक्वेस्ट करतो प्लीज नाही वैयक्तिक नाही या वाक्यानंतर हा विषय संपतो मी खात्री एकच वाक्य आहे माझं सर मगाशी आपण म्हणला होता की साहित्याचा वैयक्तिक प्लीज ऐका आय रिक्वेस्ट या वाक्यानंतर हा विषय आपोआप संपेल तुम्ही मगाशी म्हणला होता की साहित्याचा वैयक्तिक खूप मोठा परिणाम होतो हे वाक्य मान्य आहे तुम्हाला मगाशी म्हणलं ऐका माझं येस ऑर नो मान्य आहे पुढचं वाक्य आहे का पुढचं वाक्य असं आहे प्लीज प्लीज पर्सन व्यक्ती हा समाजाचा भाग असतो कारण आम्हीवर होत नाही व्यक्तीच हा आम्ही असतो म्हणजे वैयक्तिक मी पुस्तक वाचलं माझ्यावर परिणाम झाला वैयक्तिक तुम्ही वाचलं तुमच्यावर परिणाम झाला म्हणजे आम्हीवरती परिणाम झाला तुम्ही मगाशी काय म्हणला होता तुम्ही की व्यक्तीवरती परिणाम होतो आम्हीवरती होत नाही पुस्तक हे आम्हीपर्यंत पोहोचतं सगळ्यापर्यंत जे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचतं ते माझ्यापर्यंत पण पोहोचतं आणि हे सगळे आम्ही लोक वाचतो आणि व्यक्ती हा समाजाचा भाग असतो म्हणून साहित्याचा परिणाम हा समाजावरती होत असतो कारण व्यक्ती वैयक्तिक समाजापासून वेगळा असू शकत नाही म्हणजे साहित्याचा परिणाम हा समाज जीवनावरती होतो हे मला म्हणायचं बरोबर आहे आय एम राईट मला वाटतं वाक्य इथं संपला आपण बरोबर आहे ना ग्रॅज्युएशन
कारण त्यांचा विषय तर समजत नाही वैयक्तिक समाजाचा भाग आहे ना साहित्याची व्याख्या नेमकी काय तुम्हाला व्याख्या जाऊ नका प्लीज व्याख्या जाऊ नका समाजाचा भाग आहे समाजावरती परिणाम होतो आणि आपण एक प्रश्न विचारायचा सर स्त्रीवादी चळवळ जी सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे, ग्रामीण भागात सुद्धा असू दे, जे काही घडतं ते भले वर्तमानपत्र कुठलाही माध्यम असू दे ते वाचनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत गेलं, हा एक प्रश्न झाला. दुसरी गोष्ट की लोकशाही आहे, प्रत्येक जण आपापले मार्ग वेगवेगळे मार्ग स्वीकारत जाणार आहे, त्यामुळे एकच एक मार्ग योग्य असू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही साहित्यातून पोहोचत नाही असं तुमच्या येतं, तर मग दुसरा काय मार्ग आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचायचा विचार करता आणि मग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताना तुमचं लोकांना कशा पद्धतीने पोहोचून देणार? प्रश्नार्थक विषय नाही आहे की व्यक्ती हा समाजाचा भाग आहे. आता एक तास ऑलरेडी डिस्कशन झालंय. लेट अदर पीपल कम अँड मला असं वाटतं की आता बंद करू आपण. अनेक चित्रपट क्षेत्रामध्ये केस पिक्चरचे स्ट्रगल थांबवले. अशामध्ये कला आणि व्यवसाय याच्यामध्ये तुमची व्यक्ती म्हणून अनेक पुस्तक होते असं मला पर्सनली हा अनेक तर तुमचा याबद्दलचा अनुभव काय, कला आणि व्यवसाय? प्रोफेशनल पद्धतीने कला सादर करायला हवी असं मला वाटतं. म्हणजे कारण काय होतं, कलाकार खूप आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. अगदी गावागावामध्ये दऱ्या खोऱ्यात कुठे ना कुठेतरी कलाकार असतोच असतो, पण तो लोकांच्या समोर येते, त्याची कला लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्याचं कारण कुठेतरी त्याच्यामध्ये प्रोफेशनलिझम नसतो असं मला वाटतं. तर ती व्यावसायिकरित्या जर पोहोचवली कला लोकांपर्यंत तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचते, असं एक माझा अनुभव आहे. की व्यावसायिकता त्याच्यामध्ये असायलाच हवी, तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. आणि शेवटी दोन्हीपैकी एक निवड करायची म्हटलं तर कला म्हणजे हे सांगेल ती उत्तम असेल तर ती आपोआप पोहोचते. त्याच्यासाठी बाकीच्या पुढे घेण्याची काही गरज नाही. कोणतं मागे पुढे होतं उशिरा पोहोचत असेल तर पोहोचते. साहित्य या विषयाशी माझा संबंध कसा आला, साहित्याचा बोलायचा प्रयत्न करते. सर्वसामान्यांचा पुस्तकाशी संबंध नसलेल्या मी घरात जन्माला आले आणि लहानपणापासून रद्दीची पुस्तकं शोधत राहिले. पुस्तकं शोधणे, माणसं शोधणे आणि त्यातून आयुष्याची एक संकल्पना झाली की जिथं आपलं मन रमतं ते आपलं गाव आणि जी माणसं आपल्याला आवडतात ते आपले नाते. हे एवढं एका ह्याच्यावर
काल म्हणजे पहिले त्याने विचारलं मला मी म्हटलं पुढे जाऊन काय करतो तू आतापर्यंत वाचलं ते बोल मी म्हटलं मी वाचलंच नाही का नाही वाचलं तेच सांग आणि थोडक्यात तेच सांगेन म्हणजे मी प्रॉपर लातूरच आहे म्हणजे लातूर मुली लातूर पाहिजे ना आणि फक्त अभ्यास आपण दुसरं काहीच नसतं लातूर हा वाचत नाही म्हणजे वाचतात फक्त अभ्यास नसतो दुसरं काही नाही मोबाईल आहे का मोबाईल बंद करा म्हणजे लातूर पाठीचं काही आडला जायचं आणि आपले 10 वाजता कॉलेजला हे कसं लागू पाहिजे त्यात साहित्य शिक्षण ऑदर दॅन स्टडी दुसरं काही घडतच नाही आपल्याला किंवा अवेअरनेस पण नाही आणि त्यानंतर इंजिनिअरिंग असतं आणि इंजिनिअरिंगमध्ये सहसा म्हणजे एकांकिका असते हे सुद्धा माहिती नसतं किंवा म्हणजे कविता कशा प्रकारे असते हे सर्व प्रकार इंजिनिअरिंग मला माहिती नसतात म्हणजे सर्व मुलं म्हणतात की तुला वाचत असते मग मला प्रश्न पडतो की मी वाचत नाही सर्वांना असं का वाटतं की मी वाचतो म्हणजे इथून सुरुवात आहे त्या मुलाची आणि एक वाचण्याची सुरुवात म्हणजे थोडंफार जेव्हा का असतं की माझा एक मित्र होता तो नेहमी कोणत्याही मला त्याची मदत पडायची कोणत्याही विषयावर मदत पडण्यापेक्षा असं म्हणेल की त्याची मदत मांडण्याची जी पद्धत होती ते मला पडायची आणि मग मी त्याला विचारलं असं का म्हणजे तुला एवढं कसं काय नाही तर तो मला म्हणजे सर्व काळात असं विचार करतो की त्याचं वाचत असतं आणि तो म्हणजे कॉमर्सचा आणि अभ्यासाचं त्याचं नातं काहीच नाही त्याचे वाचन जे ते खूप आहे आणि त्याच्यामुळे मला पडतात त्याचे म्हणजे फक्त वाचनामुळे मला पडतात असं मला वाटतं म्हणून मी वाचन चालू केलं आणि इतकं फार वाचन माझं नाही पण सर्व इंजिनिअरिंगचे मला ते वाचन आहे त्याबद्दल मला असं वाटतं की इंजिनिअरिंगच्या मुलांमध्ये किंवा नॉन टेक्निकल ज्या फील्ड आहे त्यामध्ये साहित्याबद्दल थोडा अवेअरनेस वाढवला पाहिजे आणि त्याबद्दल काहीतरी आपण सर्वांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे एवढं मला वाटतं. हॅलो हो नमस्कार सगळ्याची सवय नाही थोडा उभे टाकायचं झालं आहे मी सावरून घ्यायपेक्षा थोडी माझी ओळख देतो माझं नाव श्रीकांत आहे मुंबईहून आलं मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि BA केलं आहे आणि मुंबई MNC कंपनीत काम करतो माझं साहित्याबद्दल ज्ञान नाही आहे त्या गोष्टी झाल्या त्यावर मी मत मांडतो मी फेसबुक सोशल मीडियावरून प्रोत्साहित विषय खरं तर फेसबुक पोस्ट किंवा कमेंटवर आपण पद्धतीने व्यक्त होतं त्याचे मी त्यावर विचार मांडताय आपण वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतो लहानपासून मोठ्या व्यक्ती एका गोष्टीवर व्यक्त होत आहेत ती एक जवळची बाजू होती तिच्याविषयी आपण बोलत होतो की सोशल मीडियावरही फायदे यावर परिसंवादही होऊ शकते पण त्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक सरळ पुस्तक वाचण्यामध्ये एका जागेपासून की आता वाचण्यावर पुस्तक वाचत नाही या सोशल मीडियाच्या प्रमाणात कालचं म्हणत होते की एखादा मुलगा आणि तो म्हणत होता की येण्यात पाणी म्हणजे या नावाचं कादंबरी आहे आपण बाहेर पडत नाही खूप सारे पुस्तकं आहेत पाणीपत मृत्यूचे याचे बाहेर पुस्तक खरेदी आहे तेही वाचले जातात असं एक माझं मत मॅडम की श्रीमंती विधान सॉरी मला त्याचं नाव माहिती वैशाली मॅडम त्यांनी एक मत मांडलं होतं की आपण पुस्तक वाचून त्यातून एकच काय मिळतं हे म्हणजे आपल्या संवेदना करायचं आहे आपल्याला जमेल कसं आपण एका गोष्टीवर व्यक्त झालं पाहिजे या पुस्तक वाचलं आणि एखादा समाज खेळावा एखादी भावना खेळावी तर आपण खूप कार्य पूर्ण करू शकतो ही आपल्याला करायला पाहिजे. दुसरी गोष्ट मला अशी म्हणायची होती की आपल्या मराठी साहित्य संप्रदाय सगळ्यांना माहिती आहे पण परकीय साहित्यही वाचतात त्यातही आपल्या गुजराती बंगाली आहे साहित्य ते मराठीतही पूर्ण गुजराती मराठी म्हणजे चांगले विषय आहे त्याची देवाणघेवाण अशी झाली पाहिजे. काल मला प्रश्न विचारला वाचनाने काय तर मी थोडक्यात मला वाचनाने काय केलं मांडले वाचनाने कसं म्हणायला एक समाज करतो माणूस करतो आपण
आत्मपरीक्षण आपण करू लागतो आणि आपल्याला एक प्रेरणा मिळते जीवन जगण्याची. माझे आई वडील सोलापूर जिल्ह्यातल्या आई दरवर्षी वडील मंगळवेळे छोटं सांगायचं शिक्षिक आहे पोरांसाठी मुंबईत आहे. हालाकीची परिस्थिती होती सांगत बसत नाही पण या साहित्याने मला वाचण्याची आवड आणि इंजिनियर MBA शिक्षण दिलं आणि ते बदललेली परिस्थिती आजची ते बघून त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान ते मला साहित्य वाचनाने मला नाटकाची आवड लागली. नाटकामध्ये काम करतो मला गायला आवडतं माझा एक ब्लॉग आहे मुसाफिर आठवणीच्या आठवणी आणि मला वाचनाने माणूस खूप संयमी बनतो सारा विचार करतो आणि ह्या वाचनाने एक सामाजिक एक महान जागा दिला. मी कॉलेज लाईफमध्ये जेव्हा होतो तेव्हा एक सक्षम नावाची संस्था होती माझ्या मित्राने त्याला प्रतिसाद दिला आणि मुंबईच्या आसपास खूप साऱ्या अशा झोपडपट्ट्या तिथे मुलं फक्त म्युन्सिपालिटी शाळेत जातात शिकतात शिक्षणाचं काय करणे नाही वाचता येत नाही तर माझी ती दुश्मन होत होती आणि मग आम्ही उपक्रम सुरू केला की आपण शिक्षण गणित अक्षर बोलायचं नाही एक दिवस जायचं त्यांच्यावर वेगळे विषय भटकांचे जे राजकारण असेल भाषा असेल त्याच्याविषयी असेल त्यांना समजेल अशा भाषेत त्याच्यासमोर व्यक्त व्हायचं मांडायचं देवाणघेवाण करायचं. हा एक उपक्रम सक्षमच्या माध्यमातून मी कॉलेज लाईफमध्ये गेला. आता थोडं कमी होत आहे जॉब वगैरे या गोष्टींमध्ये या भाषेतच काल एक डिस्कशन चालू होतं की आपण बदल होतोय समाजामध्ये कविता म्हणा कुठे चालू आहे बदल होतोय त्याला अप्रिशिएट करा. जर भाषा समाजामध्ये भांडू नका ते भांडायला खूप काही आहे बदल होतोय. आपण स्वतःला समजा जे आपल्या रस्त्यात भेटत त्यांना आले त्यांचा हातात देश झाला माणूस म्हणून राणीची पोस्ट होती त्यांनी एकमेकांबद्दल द्वेष बाळगणाऱ्या आणि स्पर्धेच्या जगात मला खरंच काही व्हायचं नाही. मनाला भारी वाटलं आणि वेगळा नाद जो आपल्याला जीवनातला वेगळा आनंद मिळवून दिला आणि खरं आपल्याला पाहतोय आपण माणसाला माणसाची किती वाटते ती संपूर्ण घरघरून गेली मनोस्तात जगायचं हे ठरवलं. आणि शेवटला या साहित्याने मला इथं काय दिलं तुमच्याकडे दोन माणसं माझ्या आयुष्याचा भाग झाले खूप हॅलो नमस्कार मी कृष्णा मोरे मुंबईहून आलो. मला साहित्याचं तसं काहीच कळत नाही. सुरुवातीला थोड्याफार कविता करायच्या नंतर आयुष्यामध्ये कविता जाते. येस मी धन्यवाद मानू शकतो पुस्तक सतीश चौगुले यांनी राजेंद्र खान सकाळची एक माणूस माणसाला जोडण्याचं चालू करावी तर त्यांनी फेसबुक पेजवर पोस्ट शेअर केली. तर मला नेहमी वाटतं की या भारत देशामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी जर मला जात बदलावी लागत असेल तर ही एक शोकांतिका आहे आणि माणसं एकत्र येऊन माणसाला माणूस देण्यासाठी चळवळ उभारली जात आहे. तर अशा माणसाशी मी संघटित का होऊ नये. मग त्याच्यानंतर एक दोन पूर्ण नंबर होते काही ते अनुसाराचा होता एक कविता जाता होता तर ते त्याच्याशी संपर्क झाला आणि नंतर मग आमची थोड्या विचारांची देवाणघेवाण झाली. साहित्यामध्ये काहीच घेत नव्हतं थोडंफार गेलं होतं त्यानंतर 20-25 जे काही केलं ते ह्या मुलीमुळे आणि साहित्य म्हणून साहित्य नाही तर एक लिखाणाची आवड लागली गोडवा कळला लोक काय लिहितात एकेकाळी वाचलेलं आज सांगतो वाचलं आयुष्यामधलं गणित आणि APJ अब्दुल कलामचं रेंज ऑफ फायर हे पुस्तक वाचलं 23 पानांनी आयुष्य बदललं. निर्णय घेतला मला काय करायचं आयुष्यामध्ये मला काय करायचं आहे त्याच्यासाठी मी उघड स्वतः वाचणार नाही. इन्स्पिरेशन कधी तुम्ही माझ्या बरोबर काय बोलताय एका शब्दाने मला थोर व्हायचंय थोर हा शब्द सुद्धा खूप थोर आहे. थोर कुठल्या गोष्टीमध्ये करायचा आणि तो शब्दच तुम्हाला आयुष्य डिफाईन करतो.
मी माझा आयुष्यातला प्रवास आणि आयुष्यातले क्षण वेचत नाही बसणार. मी चांगलं काय ते नक्कीच वेचणार आणि ते मला चांगलं दिसलं की माझ्या आयुष्याचा प्रवास कसा आहे ते ठरवणार. मी जन्मल्यापासून माझ्या मृत्यूपर्यंत आणि मी ठेस खाल्ल्यापासून मी ते ठेस खाल्ल्यानंतर उठल्यानंतर काय केलं, उठल्यानंतरचा प्रवास माझा कसा असला पाहिजे त्याच्यासाठी मला जगायचं आहे. मला जगायचं आहे प्रत्येक वंचित माणसासाठी. मला जगायचं आहे प्रत्येक दुर्बल नारीसाठी. मला जगायचं ज्या आपल्या सिस्टममध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधामध्ये लढायचं. I want to turn every unturned stone at any cost. मला टर्न करायचं. मला नक्की वाटतं मी एकमेव माणूस नाही, पण माझ्यावरती आनंदवर 7व्या आठवड्यात झाला होता प्रकाश आवट्यांचा, बाबा आवट्यांच्या वरती. मला त्या विचाराने मी खूप प्रभावित झालो होतो आणि मला असं नक्की वाटतं आयुष्यामध्ये एखादी गोष्ट मिळवायची असेल आणि दुनियाला जर काहीतरी मांडून द्यायचं असेल म्हणजे माइलस्टोन, इट इज द बेस्ट. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला फुके होण्याची तयारी माणसाने. जर फुके होण्याची तयारी आहे तर तुम्ही माणसाला एक अमर तत्वज्ञान देऊन जाऊ शकता. एका क्षणामध्ये जर जन्म आहे तर एका क्षणामध्ये मृत्यू सुद्धा आहे. पण आता जर मला मृत्यू माझ्या समोर आहे तर मी काय घेऊन जाऊ शकतो त्याच्यासाठी मी जास्त काम करण्याची इच्छा करतो. आणि माणूस माणसाला जोडला गेला पाहिजे. ह्या सगळ्या दया आहेत किंवा खड्डे आहेत हे सगळे मोजले पाहिजे तरच माणसाचं जीवन या जगामध्ये सुसह्य होईल. माणूस हा कष्टकरी असला पाहिजे. 2 हात दिले, 2 पाय दिले, त्याचा वापर केला पाहिजे, कष्ट केलं पाहिजे आणि कमवलं पाहिजे. आपण इथे कशाला आलो आहोत? ऐकायला नाही आलो. आपली पहिली भूक ही पोटाची भूक आहे. जेव्हा पोटाची भूक तुमची मिळते ना आणि ती स्वाभिमाने आणि कष्टाने मिळतेली असते त्यावेळेस माणूस स्वाभिमानाने विचार करतो आणि समजेल विचार तो जगायला लागतो आणि दुसऱ्याला सुद्धा देतो आणि दुसऱ्याचा सुद्धा स्वाभिमान जपतो. आणि तेव्हा एक प्रेमाचं नातं माणसामध्ये निर्माण होतं आणि एक समाजामध्ये प्रबोधन सुद्धा होतं आणि समाजामध्ये क्रांती सुद्धा होते. तर त्याच्यासाठी मी माणसांशी कसा जोडला जाईल आणि माणसांना माझा कसा फायदा होईल मला असं नेहमी वाटतं. एक काळ होता की मला खूप काही मागायचं होतं. मला ते आहे मोठं झालं तुम्हाला काय पाहिजे सांगा. जेवढं पॉसिबल असेल तेवढं ते. आणि मी ह्या क्षेत्रामध्ये जर मला हे ह्याच्या व्यतिरिक्त जास्त देऊ शकत नाही पण मला हे घेऊन काय मोठं नाही करणार पण एवढं आहे माझ्याजवळ घेऊन जा. एवढं देण्याची इच्छा त्या लोकांना वाचून माणसं, त्या लोकांना समजून माणसं मी माणूस म्हणून करायला लागलो. माणूस म्हणून माझी किंमत काय आणि तुझी जर किंमत कोणी ढासळून पाहत असेल तर त्यावेळेस मी उभा आहे. आणि त्यावेळेस जेव्हा मी उभा आहे तेव्हा माझ्यासमोर आपले जेवढे महाराष्ट्रातले लोक आहेत ना तेवढे सगळे लोक माझ्याबरोबर असतात. आणि एक आवाज माणसाचा असेल आणि त्या एका माणसाच्या आवाजाला सगळ्या भारतातले लोक जोडलेले असतील. पण तो आवाज देत असताना मी माझ्या विचारांची उंची एवढी मोठी केली असेल की त्याने प्रत्येक जण आपलं बोट तोंडामध्ये दाताखाली चालेल. मग मी माझ्या विचारांना उंची कशी दिली पाहिजे. मला प्रत्येकाला सुशिक्षित बनवलं पाहिजे आणि शिक्षण हा माणसाला घडवतो. काय शिकायचं ते माणसाने ठरवायचं. वाईट आहे ते वाचा. त्या वाचनातून सुद्धा समजतं की समाजामध्ये घाण काय आहे ते आपल्याला घाण दूर करायची आहे. मग त्याच्यासाठी आपलं वाचन असायला हवं. साहित्याने मला हे दिलं. मी काहीच वाचलं नाही पण मला असं वाटतं की मी आता दुनिया वाचायला शिकलो, माणूस वाचायला शिकलो. माणूस वाचत असताना मी घडत गेलो. रस्त्यावरचा भिकारी सुद्धा खूप काही करतो त्याला सांगतो तू कधीतरी आहे ना भीक मागतो पण आहे ना तो पण त्याला आपण हायजेनिक एक शब्द आहे असं करून त्याला भीक दिलं तो बोलतो नको आहे मला. मग त्यावेळेस तो काहीतरी गोष्टी जपतो. आपण सुद्धा आयुष्यामध्ये काय जपलं पाहिजे. मी माझा माणूस पण जपायचं आणि दुसऱ्याचा माणूस पण जपायचं. त्यासाठी आपलं जगण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत. आणि
खूप काही गोष्टी करायच्या आहेत आणि आश्रमामुळे ते शक्य आहे. मला आय वॉन्ट टू अनाउन्स समथिंग, मला काही गोष्टी अनाउन्स करायच्या होत्या म्हणून मी आलो. नक्कीच पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर गोष्टी बदलल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं योगदान हे असलं पाहिजे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये आता आयुष्यभर काम करण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून प्रत्येक मुलगा सुद्धा सुधरेल आणि त्याच्याबरोबर त्याचे आई वडील सुद्धा म्हणजे सुशिक्षित आहेत, वंचित आहेत, दुर्गम भागातील लोक आहेत, तर त्यांचं सुद्धा कल्याण होईल. आणि मला वाटतं की मी अक्षर एक्सट्रीम सॉरी पण मला नाव घ्यावं लागेल, पण ह्या समूहामध्ये मला असं वाटतं की माझे विचार, त्यांचे विचार म्हणजे आपले विचार हे प्रत्येकापर्यंत पोहोचतील. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं काम करायचं, माफ करा दीर्घ व्यक्त करतो, जास्त वेळ सुद्धा घेतला असेल आणि नमस्कार, मी आशिष सावंत. मी वाटेच्या आणि कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला इथं पडण्याची संधी दिल्याबद्दल मी आभार मानतो. मी काही कविता करून आणलेल्या त्या ऐकण्याची मी सगळ्यांना विनंती करतो. तर मी आईवर एक कविता केलेली, तर ती कविता ऐका. आई एक असा शब्द जिथे जगातील सगळे शब्दकोश अपुरे पडतात. आई एक असा शब्द ज्या शब्दाने जन्मापासून आपल्याला समजून घ्यायला सुरुवात केलेली असते. आई एक असा शब्द जिथं मुलांसाठी उपाशी राहणे हे सवयीचं असतं. आई एक असा शब्द जिथं तडजोड, ऍडजस्टमेंट हे शब्द रिलेटेड वर्ड्स असतात. आई एक असा शब्द ज्यासाठी गर्वाने छाती फुटेपर्यंत फुगायला तयार असते. आई एक असा शब्द जिथं संघर्ष पायाशी लोळून घेतो. आई एक असा शब्द ज्या पुढे ब्रह्मांड सुद्धा वाकायला तयार होतं. तर ही आईवर कविता होती माझी. आता आपल्या समाजामध्ये चिमण्याचा फार त्रास व्हायला लागलेला आहे आणि आपल्याला चिमण्या समाजामध्ये म्हणजे जनतेने बघायला मिळत नाही. तर त्याच्यावर एक मी कविता केली आहे. कविता सादर करण्यात तू बोल ना. नाही, मी असं साहित्यावर काही बोलू शकत नाही. तुझ्या विषय बोल कॉलेज एक नाही अक्षय बोल, तू मला विषय बोल. तू कॉलेजचे अनुभव सांग, कॉलेजचे अनुभव वगैरे सांग थोडंसं. तू कविता लिहितो, तुझा कविता लिहिण्याचा प्रवास सांग. असं काही सांग. तुला वाचायला आवडतं का? कविता का लिहितेस? का लिहितेस? कविता आधी माझी कविता आहे, नंतर मी आता फक्त तू जरा बोल. कविता करतो म्हणजे त्यातून एक थोडक्यात समाज प्रबोधनाचा एक भाग असतो, त्यातून एक सामाजिक हित साधलं असतं. त्यामुळे मग कविता लिहायच्या कोणत्याही म्हणजे कोणत्याही टॉपिकवर असतो. चिमण्यांविषयी एखादी कविता म्हणणार म्हणजे अभिप्राय म्हणून जाता दिली नाही, तर त्यांच्यासाठी तू काय करतो? चिमण्यांसाठी म्हणजे मी स्वतः कविता केली नाही, पण ही कविता करून लोकांना जागृत करतो. कारण मी त्याबद्दल सॉरी म्हणतो की मला तुला ते जाणवलं, त्या कमी होत्या जाणवलं म्हणून तुला ती कविता लिहायची वाटली. तू पण ते करतोस असं आतापर्यंत तरी काय करतो, पण याच्यानंतर प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करेल. तुझी जरा ओळख करून आम्ही कविता लिहित असते कुठल्या कविता तुम्हाला वाचते? फक्त पहिली ओळख करून दे. आईवर कविता लिहिली, आईवर का लिहिली? आईवर लिहिली कारण आई आपल्या फुल
म्हणजे समाजातला म्हणा किंवा आपल्या सोसायटीतला एक फार महत्वाचा भाग असतो. त्यामुळे मग आईवरती माझ्या आईचं वेगळेपण म्हणजे तसं प्रत्येकाचं काही वेगळेपण असतं, पण त्यातच ते वेगळे प्रत्येकाची आई वेगळी. मला काय अक्षय, तू तुझी पूर्ण ओळख, कुठे राहतोस, काय करतोस, कोण कोण असतं, काय शिकतोयस तू, काय आवडतं काय नाही आवडत, एवढी एक ओळख. मी आता इंजिनिअरिंग करतोय, सिव्हिल इंजिनिअरिंग. डिप्लोमा का डिग्री? डिग्री फर्स्ट इयर. सिव्हिल इंजिनिअरिंग याचं कारण काय? सिव्हिल मध्ये मला करून घेतलं, मला त्यात डिझाईन करायला आवडतं म्हणून घेतलं. हेच पाहिजे डिझाईन करून चांगली घर बांधली. काय तू तुझ्याविषयी बोल रे, स्वतःविषयी बोल ना, काहीतरी बोल. त्याला लेडी तुझे वडील काय करतात? माझे वडील वकील आहेत. आई पण जॉब करते? आई नाही, आई जॉब नाही. भाऊ नाही तुम्ही? आम्ही तिघजण भाऊ नाही. तुझं गाव कुठलं? गाव कुठलं? गाव मला म्हणजे कविता करण्यात इंटरेस्ट पहिल्यापासून असा काय नव्हता, पण 8वी 9वी नंतर मी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आपल्याला या क्षेत्रात जाऊ शकतो, की आपण कविता करू शकतो. मग त्यानंतर मी कविता करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग बऱ्याच म्हणजे कविता लिहिल्या आणि त्यातून एकच म्हणजे साध्य करायचं होतं की यातून समाज प्रबोधन कसं केलं आणि सामाजिक हित कसं काही साधलं आहे. तुझ्याशिवाय इतर कोणत्या कविता संग्रह वाचलेले आहेत? कवितेचं काय वाचलंय त्याचं? कोणकोणत्या कवी वाचले? तुला कोणती कविता हवी? दुसऱ्या कोणाची कुठली कविता? शाळेतली का असेल? ठीक आहे, पुढे पुढे कंटिन्यू. दुसऱ्या काळात दुसरं कोणाला पुढे दे. माझा एक विषय आहे, लेखनाविषयी बोलावं वाटतं मला. म्हणजे आपल्याकडे फार मोठमोठे साहित्यिक आणि आपल्याकडे एवढा मोठा प्रभाव असतो की आपण आपलीच ओळख त्याचा आपल्याला कळत नाही आणि आपण त्यांना फॉलो करतो. माझ्या वैयक्तिक लहानपणाविषयी मला सांगायचं आहे की मी माझ्यात एक गिल्ट असायचा, म्हणजे कमीपणाची भावना असायची आणि पुढे जाऊन मी लिहायला लागले तेव्हा हेच विषय माझ्या लेखनाचे विषय झाले. म्हणजे की खूप मोठमोठे विषय साहित्याचे असतात असं काही नाहीये की खूप मोठा साहित्यिक आहे आणि त्याचे विषय कसे आहेत ते आपण फॉलो करायला असं काही नाहीये. जसं अलिबागची गुहा आहे आणि त्याच्यामध्ये हिरे माणिक मोती आहेत, तसे आपले स्वतःचे खूप मोठे अनुभव आहेत जे आपल्याकडे आहेत आणि ते छोटे छोटे विषयही लेखनाचे होऊ शकतात असं वाटलं लागलं मला पुढे आणि मी लिहायला लागले. काल मी जसं म्हटलं की आपल्या स्वतःची ओळख आपल्याला जेव्हा पडते तेव्हाच खरं आपल्या जीवनाची बाब खुलते.
आपल्याला एक प्रश्न आहे की आपण इंजिनिअरिंग आहात, MBA आहात, एवढा असताना सुद्धा साहित्याचं आपल्याला आवड आहे, वाचन करतात आणि एवढं करून सुद्धा जे पूर्व विभाग आहे डोंगरी विभाग मध्ये राहणं किंवा व्यवसाय करणे ही आवड आपल्याला लहानपणापासून लागली का नंतर काही असं वेगळी गोष्ट की त्यामुळे मला वाटलं की आपण हे करावं, त्याबद्दल काही थोडीशी माहिती सांगितलं ट्रेकिंग बद्दल. खूप छान प्रश्न विचारला मला याबद्दल बोलायचं होतं. मुळात माझे मित्र मला म्हणतात अरे तू इंजिनियर झाला, MBA झाला, कंपनी चांगलं काम करतोस, तर काय करतोस तू, नाटकं करतोस, एकांकिका, लेखन, वाचन किंवा मी त्यांना एकच सांगतो माझ्या आयुष्यातला अग्रक्रम वेगळा आहे, पण मला हे जगण्याचं भान हे साहित्य जगण्याच्या वाटेवरून चालताना आपल्याला साहित्य पडू देते, निराश होऊ देते, या सगळ्या गोष्टी वेगळ्या जगात घेऊन जातात. तिकडे अपमान नावाची गोष्ट नसते. आज अपमानाने आपल्याला भोग पडतात का? नाही ना. जगा विकत 2 दिवसाचं आयुष्य आहे, म्हणजे जगा. आणि या गोष्टी आहेत ना माणसाला खूप खूप एका वेगळ्या उंचीवर घेऊन होतात, जिकडे कोणीच नसतो आपल्याला घालवणार. आपणच आपल्यामध्ये एक वेगळे राजन असतो असं म्हणायला हरकत नाही. विचारायचं की असं तुला कधी वाटलं की माणसासाठी जगावं किंवा तो एक उल्लेख असतो की मला शिक्षण क्षेत्रात भरभरून काम करायचं, हे जे वाटणं आहे कुठल्या पर्यंत किंवा कुठल्या कर्तव्याला तुला असं वाटलं की हे आपण केलं पाहिजे? नाही, ही जाणीव तुला तेव्हा असं वाटलं की आपण माणसासाठी हे काम केलं पाहिजे. हा काय टर्निंग पॉइंट त्याला आहे का? काय हुशार विद्यार्थी नाही शिक्षण होतो हा शिक्षण असतं. आय वॉन्टेड टू बी एन एरोस्पेस इंजिनियर म्हटलं. इथे जवळच यशवंतराव इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा, लॉर्ड्स सायन्स, जिथं यशवंतराव डॉक्टर म्हणून स्टे मला गेलो करायला. सो आय सेड मी प्रत्येक वैयक्तिक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करेन. सो ऑलमोस्ट 1 वर्षापूर्वी मी माझा जॉब सोडला होता. मॅनेजरच्या पोस्टवरून आरामात लावून काम करतो. बिकॉज ऑफ माय कम्युनिकेशन मला अपॉर्च्युनिटी भेटली इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची आणि त्यामुळे मी 1 वर्षापूर्वी माझी जी इच्छा होती लोकांना काहीतरी द्यायचं म्हणून मी जॉब क्विट केलेला. गावाला आलेलो, मुलांना शोधून शोधून शिकवत होतो. या मी शिकवतो फ्री ऑफ कॉस्ट. शोधत होतो गावावर आणि मग पुढे आयुष्यामध्ये लोकांना सर्व्हिस करायचं आणि आपल्याकडे माझं ड्रीम झालं. आणि मग माझ्या आयुष्यामध्ये काही नको मी ते तेवढं पोस्ट करायचं आणि तोच माझ्या टर्निंग पॉईंट खूप असतात. आणि शिक्षण आय थिंक लोकांना कळते आणि ते काम मोहिनी मॅडमसाठी प्रश्न आहे. आपण प्रकाशन व्यवस्था संस्था चालवता. या संस्थेमध्ये अनेक कथा, कविता, कादंबरी, याचे संग्रह आलेले असते. मग बदलते जे साहित्य आहे आणि आजची तरुण पिढी जे साहित्य लिहिते, जे असं काही सकस साहित्य तुमच्या दृष्टीनं आपल्या हातातून गेलं असेल त्या काही कालावधीबद्दल आपण थोडंसं सांगितलं बरं वाटेल.
भ्रमाचा नाही शब्द वापरायचे अगदी जड आणि मग आपल्या जीवनाशी त्याचा संबंध खराब असं नाही होता. म्हणजे जागतिकीकरण प्रत्यक्ष सांगायला लागलं तर काय, आता दुसरा प्रभाव आहे की स्त्रीवाद जो आहे फेमिनिझम. तर याची मांडणी त्या वाचणाऱ्या घरी असते. म्हणजे मी टॉप टू बॉटम महिलांमध्ये काम करते, स्नो मेडियाच्या महिला असते, तर हा फेमिनिझम त्यांना किती कळतो असा मला एक प्रश्न पडतो. तर हे फार मोठमोठे शब्द काळाने दिलेले सर्वसामान्यांच्या पर्यंत हे शब्द नाही येत असं मला वाटतं. म्हणून साहित्यात जे काही मोठे विचारवंत म्हणणारे किंवा मोठे साहित्यिक जे पोज म्हणून लिहित आहेत त्यांच्या लेखनामध्ये आणि जेवढा अवघड शब्द वापरून तेवढा लेखन मोठा असं काहीतरी झालं असं वाटतं मला. सोशल मीडिया हे माध्यम लिहिण्यासाठी कसं वाटतं? काही लोकांचं म्हणणं आहे की खूप अल्पजीवी आहे, तुझं काय म्हणणं? हा साहित्याशी प्रश्न नाहीये. सोशल मीडिया मला वाटतं आपण लिखाण दोन स्वरूपात करतो. एक तर प्रिंट किंवा हस्तलिखित म्हणूया, कागदावर लिहितो, आणि दुसरं म्हणजे आपण ज्याला आपण आभासी जीवन म्हणतो अशा ठिकाणी आपण लेखन करतो. हा, तर हस्तलिखितात लिहिताना आपल्याला थोडंसं भान असतं की माणसं आपल्या जवळ आहे. म्हणजे उदाहरण म्हणून लहानपणी मी लिहायचे काहीतरी, मला खूप काहीतरी माझी पर्सनल गोष्ट लिहायची, पण थोड्या वेळी मी ते काढून टाकायचे कुणाच्या हाताला लागू नये म्हणून. म्हणजे सोपे भाषा सांगायची प्रयत्न करते. म्हणजे मला भीती असायची की मी जे व्यक्त केलंय ते कुणापर्यंत पोहोचू नये आणि मी ते काढून टाकायचे. आणि फेसबुकवर जे काही मित्र असतात ते खूप दूर असतात, मित्रमैत्रिणींची काय असते, आणि तो एक मोकळी मिळून जाते, बाहेरला पण मिळते बरं का, जास्त मिळते. आणि मग जे बांधलेले लोक असतात ज्यांना व्यक्त होता येत नाही, आणि मग त्यामध्ये ती मोकळी मिळते आणि समोरून आणखी चारी दिशेने जे काही आणखी दिशा मिळत चालत आला तर कुठे कुठे नेटवर्क माहीत नाही, पण खूप स्वयंपणे तिथं जात आहे पुढे. तर सोशल मीडिया आणि याच्यामध्ये मला वाटतं भान ठेवायच्या शेवटी माणसावर अवलंबून आहे. त्यांनी काय लिहायचं तिथे त्याच्या वॉलवर. तुमचं एक उपप्रश्न होता की सामाजिक भान करतात तुम्ही काय म्हणजे राहून गेलात, तर मी म्हणाला की हे सामाजिक भान लहानपणापासून करायचं. लहानपणी मला आठवतं 6वी-7वीला माझी डॉक्टरांची ओळख झाली, विषय खांडेकरांची ओळख झाली. हेच ऐकावं झाले विषय खांडेकरांना, आणि आता पण वेगवेगळे राष्ट्रांची ओळख झाली. या साहित्याने ओळख दिली. असं एक आता पुण्यामध्ये विभागीमध्ये 6वी संस्थे देशांसाठी वैयक्तिक म्हणतात. सो ही एकच गोष्ट असते, दुसऱ्या सामाजिक आपल्याला निहित असते असं मला वाटतं. काही माणसांना मन असतं, आपण ते एक प्रकारचं साहित्यच असतं ते आपण समजून घ्यायला, आणि आपण जेव्हा दुसऱ्यांना समजून घेतो ना तर तेव्हा आपण कुठेतरी स्वतःला समजतो असं मला वाटतं. मगाशी सरांनी एक मला प्रश्न विचारला होता की आईवर चित्रकला काढायची, तर आई म्हणजे किंवा वडिलांशी काही नातं चांगलं नाही असं काही नाही. आईवर लिहिली म्हणजे मला वाटतं किंवा कवी कविता लिहितो की त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असते असं काही, तो समोरच्याचे सुद्धा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो. किंवा दरवेळी आम्ही जेव्हा मी कवी नाहीये, मोठमोठे कवी जेव्हा कविता लिहितात तेव्हा ते समाजाचे प्रश्न जास्त मांडण्याचा प्रयत्न करतात. मला तुला प्रश्न विचारायचा राहून गेला. तुझं बोलणं ऐकून मला वाटलं तू इंजिनियर
त्यांचे ओके धन्यवाद.